23 जुलै 2023ला 13 जुलै 2023ला माझ्या पक्षाने जबाबदारी दिली आणि निवडणूक संपण्यापूर्वी सुरू होण्यापूर्वी 16,100 पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आपण चांगल्यापासून बांधण्यापर्यंत पूर्ण केलेल्या. मी भारतीय जनता पार्टीमध्ये 1997 साली आलो. अगोदर मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत होतो. माढा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष, सोलापूर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवा मोर्चा आणि प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा. मी उपाध्यक्ष होतो त्याला धनंजय मुंडे पण उपाध्यक्ष होते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा या मार्गावर उपाध्यक्ष म्हणून होते. मी पश्चिम महाराष्ट्रातून उपाध्यक्षपदी कार्यरत होतो. 7 वर्ष मी पक्षाच्या कुठल्याही पदावर होतो. पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करत होतो. मी महाराष्ट्र स्टेट टीचर एज्युकेटर असोसिएशन यांची स्वतंत्र संघटना आहे. गेली 14 वर्ष झाली मी त्या संघटनेचा अध्यक्ष आहे. तर 3 वर्षांनी निवडणूक होतात. DEDचे एकही प्रश्न मी ठेवले नाही आणि त्याच्यामुळं या ठिकाणी मला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून ठेवल्यासारखं सर्व पदाधिकाऱ्यांनी ठेवलेलं आहे. मी या पक्षामध्ये काम करत असताना डॉक्टर काम करत गेलो. पक्षाने माझ्या कामाची मोजदाद केली आणि मी जे पण काही उभा केलं आहे हे आपल्या सर्वांच्या सहकार्याने उभा केलेलं आहे. मी व्यवस्था म्हणून माझ्याकडे संयोजक पद आहे, कारण मला हे माहिती आहे कोणत्याही क्षणी आपल्या पक्षामध्ये जबाबदारी सोडा म्हटलं की सोडायचं असतं आणि या जागेवर असणारा मी मनुष्य. 3 वर्षासाठी माझ्याकडे पद आहे. मी ज्याला पद घेतलं त्याने एक मोठा प्रश्न माझ्यासमोर आला. तो म्हणजे 9 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय आदिवासी दिनाच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर तालुक्यात मारणी या गावामध्ये पारधी समाजातल्या शिपायाने आत्महत्या केली. 9 ऑगस्ट. 11 ऑगस्टला मला पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पुण्याचे अध्यक्ष यांनी सर्वांनी मला एक गोष्ट सांगितली. मी 10 तारखेला दिल्लीला गेलो होतो. 11 तारखेला आम्ही सोलापूर जिल्हा परिषदेचे CEO जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. आदिवासी ॲक्टमध्ये निकष असतात त्याचा मी अभ्यास त्यांना करून दिला आणि 4 दिवस त्यांना अन्न गोड लागत होतं. डायरेक्टर CEO शिक्षणाधिकारी, डेप्युटी डायरेक्टर पुणे, डायरेक्टर सूर्यवंशी. 11 वर्षापूर्वी शारदा या प्रकारच नव्हता आणि त्या शिपायाचं प्रकरण शारदा मध्ये आलं होतं. या सगळ्या गोष्टींचा नीट अभ्यास केला. ती सर्व फाईल त्या आत्महत्या केलेल्या वडिलांची पाहिजे. सुदैवाने बायको वाचली. ती मृत्यूशी झुंज देत होती. 15 ऑगस्टला सुट्टी होती, 16 ऑगस्टला सुट्टी होती, 17 ऑगस्टला सुट्टी होती, 15 ऑगस्ट, 16 ऑगस्ट, 17 ऑगस्ट 3 दिवस शिक्षणाधिकारी कार्यालय सोलापूर, डेप्युटी डायरेक्टर कार्यालय पुणे, डायरेक्टर कार्यालय पुणे, मंत्रालयामध्ये मास्टर चार्ज किल्वे मॅडम काम पाहत होत्या. 1 सप्टेंबरला ती बाई 28 तारखेला सुदैवाने ICUतून बाहेर आली. आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये अनुकंपा तत्वाची वापरतो. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातलं अनुकंपा तत्वाचं 2.5 आठवड्यामध्ये ऑर्डर दिलेलं हे पहिलं होतं. एवढ्यावरच आम्ही काम करतो. माझ्याबरोबर सर्व पदाधिकाऱ्यांना मी कामाला सांगितलं होतं आणि एक चॅलेंज आहे म्हटलं आपण काय काम करू शकतो. मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल. माझे राजकीय गुरु आदरणीय श्रीकांत भारती यांना मी ही गोष्ट सांगितली. त्यांनी माझ्या पाठीशी पूर्ण खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी मला सांगितले की आपली समुदायाचा विचार करू नको. सत्तेचा वापर सामान्यांच्या प्रश्नांची जाण सोडवण्यासाठी करायचा आहे हे गोष्ट नीट लक्षात ठेवू आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत राहिलो. 21 सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 11 वर्षाचा वेतनाचा 23,30,000 रुपयाचा चेक आम्ही त्या माऊलीच्या हातात दिला. एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. ज्या 19 अधिकाऱ्यांनी हे प्रकरण मुद्दामार दुर्लक्ष करून ठेवलं होतं त्या 19 अधिकाऱ्यांवर बंडगार पोलीस स्टेशनला कोणीही दाखल केले. 23,30,000 रुपये शासनाने द्यायचे नाहीये. आम्ही डिव्हिजनल एन्क्वायरीचा प्रस्ताव दिलेला आहे आणि 23,30,000 रुपये व्याजासह शासनाकडे भरण्याची जबाबदारी या 19 अधिकाऱ्यांवर आम्ही करतो. एक प्रश्न जर हातात घेतला तर त्या प्रश्नाला तडीस देण्यासाठी या ठिकाणी आपल्याला अभ्यास पूर्ण मांडणी करावी. मी 11 जुलै 1999 मी DED कॉलेजमध्ये आलो. DED कॉलेजमध्ये सेट झाल्यानंतर माझ्यासमोर एक प्रश्न आला
माझा अप्रूव्हल झाल्यानंतर 2000च्या जानेवारी महिन्यामध्ये आम्ही MA BEd होतो आणि DED कॉलेजला MA MAd MSc MD शैक्षणिक कार्ड आहे आणि MA MAd आणि MSc MD शैक्षणिक कार्ड आल्यानंतर मला डेप्युटी डायरेक्टरने सांगितलं पुण्याच्या आम्ही 2 वर्ष प्रोफेशनल पिरियड तुम्हाला हायस्कूलमध्ये देतो आफ्टर 2 इयर्स आम्ही तुम्हाला सरप्लस म्हणून माध्यमिक शाळेमध्ये वर्ग करतो. महाराष्ट्रात 129 शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला. 1997 ला महाराष्ट्रामध्ये एमएड करण्याचा इंटरनल एक्सटर्नल एमएड करण्याचा विद्यापीठात सर्व सुविधा बंद केलेली होती. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तापले साहेब यांच्याकडे मी हा पाठपुरावा केला. ते म्हणाले की तुम्हाला हे जर करायचं असेल तर एक तर तुम्हाला लिव्ह पेट आपण कोर्स पूर्ण करावा लागेल, अदरवाईज तुम्हाला वेटिंग पिरियडवर काम करावं लागेल. आणि मग मी एक त्याच्यामध्ये लक्षात मला आलेलं होतं की DED कॉलेज महाराष्ट्र शासनाच्या स्कूल एज्युकेशनमध्ये प्राथमिकला DED, माध्यमिकला BA BEd BSc BEd, ज्युनियर कॉलेजला MA BEd MSc BEd आणि DED कॉलेजला MA MAd फर्स्ट क्लास MSc MAd फर्स्ट क्लास. 1988 च्या ऍक्ट मध्ये एक गोष्टच नाही आणि मग मी त्याच्यानंतर पाठपुरावा केला. ही गोष्ट आम्ही लक्षात आणली आणि त्यांनी मला सांगितले की डॉक्टर PCR एक्झामिनर्स हे काम करू शकते कारण आपले कुलपती हे राज्यपाल असतात. मी आपल्या पक्षाचे त्यावेळेचे असणारे राज्याचे अध्यक्ष भाऊसाहेब कुलकर्णी यांना एक गोष्ट निदर्शन झालं. मी सोलापूर जिल्ह्याचं 3 टर्म यांचं काम पाहत होतो प्रकाश जावडेकर साहेबांचं आणि त्यावेळेला ते पदवीधरचे आमदार होते आणि त्यांनी मला सांगितलं की काही अडचण नाही आपण हा विषय लावून धरू. त्या दोघांबरोबर मी तिसरा राज्यपालांना आम्ही भेटायला गेलो. राज्यपालांनी विषय समजून घेतला, कुलगुरूंना फोन लावला आणि कुलगुरूंनी त्या ठिकाणी त्यांना सांगितले की हे करण्यासारखं आहे आणि 2007 पर्यंत मी जेवढे 129 शिक्षक सेवेत आलेले होते त्यांना रिलॅक्सेशन मिळवलं 2007 पर्यंत करण्यासाठी. एवढ्यावरच मी थांबलो नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं प्रॉस्पेक्टस जर तुम्ही उघडलं तर त्याच्यामध्ये 36% कोटा राखीव आहे, ज्याची प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक DED कॉलेज सेवा झालेली किंवा ज्याची सेवा साइन अथॉरिटी तो अनुदानित असो विनाअनुदानित असो कायमी अनुदानित असो असा व्यक्ती नव्याने जरी सेवेत आला तरी तो मेरिटने त्या ठिकाणी त्याची सेवा करून त्यामध्ये त्याला मिळेल. एक कार्यकर्ता ज्या वेळेला काम करायला लागतो त्याला पक्ष कशा पाठीशी उभा राहतो ह्याची एक उदाहरण आहे. आमच्या DED प्रश्न असा होता की 4थ्या वेतन आयोगामध्ये आम्ही नाव म्हणून लक्ष होतो. आमच्या नावापुढे प्राध्यापक, आमचा प्रमुख प्राचार्य आणि वेतन मात्र दर प्राचार्याचे दर प्रायमरीचे आणि दर माध्यमिकचे 3 एप्रिल 2004 ला जी आला महाराष्ट्र शासनाने की तुमच्या आमच्या नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन NCT चे ऍक्ट आहे. तर ऍक्ट हा नॅशनलचा आहे, पॉलिसी नॅशनल आहे, स्टेट त्याच्यामध्ये फक्त वेतन देण्यापलीकडे दुसरं काम करू शकत नाही. ही गोष्ट त्यावेळेला महाराष्ट्र शासनाचे सचिव फाटक साहेब यांना मी सांगितली. SCRTचे आमचे डायरेक्टर मराठे साहेब होते. आम्ही त्या ठिकाणी टिप्पणी तयार केली आणि मंत्रालयामध्ये प्रस्ताव सादर केला. 3 एप्रिल 2004 ला एक मोठा निर्णय झाला. संस्थेच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक DED कॉलेजमधून संस्थेमधून सिनियरिटी लिस्ट स्वतंत्र काढली आणि मग वेतनाच्या प्रश्नासाठी मी प्रयत्न केला. 1/1/2006 ज्यावेळेला आम्ही वेतनासाठी फाईल दिली त्यावेळेला त्यांनी आमची फाईल परत केली हाकीम समितीने. तुम्ही असिस्टंट टीचर आहात म्हणजे तुम्ही लेक्चरर नाही. हाकीम समितीचा डाटा डिक्लेअर झाला. महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त अध्यापक विद्यालयाचे वेतन वाढले. माझी सुप्रीम बॉडी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचा प्राध्यापकाचा पे स्केल हा 43 ग्रेड पे आणि DED कॉलेजचा पे स्केल 46 ग्रेड पे. मी हाकीम समिती पुढे सुधारित आमची हिअरिंग घ्यायला लावलं. फाटक साहेब महाराष्ट्राचे सचिव होते, गद्रे साहेब अर्थ खात्याचे सचिव होते, PWDचे संगीतराव साहेब होते, KP बक्षी साहेब होते. 4 IAS समोर आमची हिअरिंग झालं. रात्री 9:30 वाजता आम्ही 9 सप्टेंबर 2009 ला शिक्षण क्षेत्रामध्ये फक्त DED कॉलेजची वेतन वाढली, बाकी कोणाची वाढली. कारण आम्ही त्यांना नीट सांगितलं होतं की आम्ही असिस्टंट टीचर नाही, आम्ही लेक्चर होतो. आणि 1993 ची घटना दुरुस्ती झाली आणि ती घटना दुरुस्ती झाल्यानंतर त्यामध्ये संवैधानिक अधिकार हा त्या स्टॅच्युटरी त्या बॉडीला दिलेला आणि मग हे सर्व करत असताना मध्यंतरी ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस सत्तेत आले किंवा मुख्यमंत्री पदावरची सत्ता सोडत असताना 250 सालाचा फाईल प्रलंबित होता.
आणि नीट गोष्ट लक्ष आपल्या सत्तेबद्दल कानेकावळी ओरडलं जातं. आपण अभ्यास करत नाही किंवा आलेल्या जी आर आपण नीट पाहत नाही. देवेंद्र फडणवीस सत्ता सोडताना 250 सालात आयडीच्या फाईल प्रलंबित होत्या. देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री पदावर आल्यानंतर 25,000 सालात आयडीच्या फाईल तयार कुत्र्याच्या छात्याप्रमाणे. वार्षिक 350 कोटी रुपये तुमच्या आमच्या ताकदीत काय नाही की ज्याचा कुठलाही माणूस नाही, ज्यांच्या शाळांमध्ये कुठेही विद्यार्थी संख्या नाही, कोणाचं तर जावई, कोणाचं तर मेवणा, कोणाची तर मुलगी विधवा झाली म्हणून त्या संस्थांनी केलेलं हे पाप. आणि मग आता आपल्याला प्रश्न विचारायला पाहिजे की हे सर्व प्रश्न जर उभा राहत असतील तर या ठिकाणी मी नांदेडमध्ये परवा सांगितलं की श्रीकर परदेशी नावाचा एक IAS ऑफिसर तयार झाला आणि फक्त ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला माहित होते की या गावात 100% अनुदानामध्ये एक हायस्कूल बनतंय. त्या शाळेतील 100 शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत सगळे आमदाराच्या द्राक्षाच्या भागात पोहोचले. लक्षात सगळे आमदाराच्या बियाण बागमध्ये काउंटरवर 6-7 तासाच्या ड्युट्या वाटून घेतल्या. 2181 संस्थांची माहिती दिसते महाराष्ट्रात. कुणी चॅलेंज करावं आम्ही द्यायला तयार. शरद पवार ओरडत आहेत संविधान बदललं, संविधान बदललं. पवारांनंतर संविधान बदलण्यात मास्टर माइंड आहे. 1986 ला हा गृहस्थ रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष झाला आणि पहिली घटना बदलली. कर्मवीर पवार पाटील हा मनुष्य जातीने दिगंबर जैन संप्रदायाचा बहुजनांची मुले शिकायला पाहिजे म्हणून सायकलवर फिरून या माणसाने रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष उभा केला आणि गाववाड्यातल्या असणाऱ्या त्या देशमुखांनी, त्या पाटलांनी एक जैन समाजाचा मनुष्य येतोय आणि आपल्या जमिनी दिल्या, आपली दगडं दिली आणि गावोगावी कोकणापर्यंत या संस्था उभ्या राहिल्या. पवारांनी घटना बदलली. त्यांचा नातू अनिल पाटील त्या संस्थेचा चेअरमन होऊ शकला नाही, परंतु जोपर्यंत पवारांचा श्वास आहे तोपर्यंत पवार या संस्थेचे अध्यक्ष. आणि तुम्ही आम्हाला सांगता संविधान बदलायचं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. समोर आपल्या सुप्रिया सुळे संस्थाचालक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. हे पाप जे आलं शिक्षण क्षेत्रामध्ये कुणी आणलं हे पाप? या कंपनीचा असणारा विलासराव देशमुखांनी आणलं. शिक्षण सेवक आणलं कोणी? विलासराव देशमुख. सोशल मीडियावर बोलतात कसे आपले बांधव आणि बघितले की जुनं काय करायचं नाही, मग नवीन कोणी आणलं? देवेंद्र फडणवीसांचं काय मेडिकल कॉलेज आहे का? देवेंद्र फडणवीसांचं काय DED कॉलेज आहे का? हे सगळी पापं तुम्ही केली. काल्पनिक वेतनवाढ कोणी आणली? आपल्याला जमलं पावंडाने आणली. ते म्हणजे वसंत कुरकेंनी आणली. आणि मग हे पाप जर वसंत कुरकेंनी आणलेलं होतं ह्याची चर्चा नाही आपण करणार. देवेंद्र फडणवीसांनी 1160 कोटी टप्पा अनुदान परवा दिलं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर. 950 कोटीचा टप्पा प्रलंबित आहे. विधानसभेपूर्वी तो पण दिला जाईल. 2200 कोटी रुपयाचा गेल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये या कपाळावरण्या उद्योगपत्रांनी कुठल्याही प्रकारचं मेडिकल बिल दिलेलं नव्हतं. एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टीचं बिल दिलेलं नव्हतं. देवेंद्र फडणवीसांनी गेल्या फेब्रुवारीमध्ये दिलं. वेतनेतर अनुदान गेल्या फेब्रुवारी महिन्यात दिलं. या वर्षी वेतनेतर अनुदान मिळून पडलेलं आहे. या वर्षीचं एकही मेडिकल बिल प्रलंबित पडलेलं आहे. 7,000 कोटी रुपये माणसाने 8 वर्षात दिले. आणि फडणवीसांना प्रश्न विचारला, आपण शिक्षक आहोत. रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, 25 वर्ष वैचारिक क्रांती झाली आणि आपल्याला आनंद वाटतो. आम्ही भाजपचा शिक्षकचा आमदार पडला, आम्ही भाजपचा पदवीधरचा आमदार पडला. कोण आहेत आमदार? सँड माफिया, लँड माफिया, मटकेवाला आमदार आहे शिक्षकांचा. काय करायला 1981 ची नियमावली, काय कळतं त्याला युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, काय कळतं त्याला AICTE, काय कळतं त्याला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. आणि म्हणून मी ज्याला अध्यक्ष झालो त्याला पक्षाने मला जबाबदारी दिली. 16 प्रकारच्या संघटनेचे सदस्य, अंगणवाडी, ITI, ऍग्रिकल्चर कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे, DM कॉलेज आहे, BEd कॉलेज आहे, सिनियर कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज आहे, अल्पसंख्याक आहे, कायमी अनुदानित आहे, आश्रमशाळा आहे. एक आपण सेक्टर सोडलेलं नाही. आश्रमशाळांच्या वेळेचा प्रश्न या निवडणुका संपल्याबरोबर मी त्याकडे क्लिअर करून टाकतो. कुठल्याही केल्याबद्दल एक गोष्ट घेतला असेल,
वेळ जर निघून गेली, शरद जोशीच्या 80च्या दशकामध्ये शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला लाखाचे मोर्चे निघायचे आणि मतदानाला मात्र शरद पवारांना मतदान आणि शरद जोशीच्या माणसाची डिपॉझिट जप्त होत होती. ज्या माणसाने घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि त्यावेळेचा बळीराजा चुकला आणि हा असणारा फेरा हा त्याच्या पाठीमागे लागला. आज देवेंद्र फडणवीसांसारखा भगीरथ या महाराष्ट्राला मिळाला. कृष्णा फळे, गोदावरी तालुका विकास महामंडळ, कोकण विकास महामंडळ, विदर्भ विकास महामंडळाचे प्रलंबित असलेले काम या ठिकाणी पूर्ण केली. फडणवीसांनी काल सांगितलं अमित शहाना कळत नाही शेतीतलं नसेल कळत तुमच्या इकडे शेतीतलं, पण पवार साहेब एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये नांगराच तुम्ही शिक्षक रत्नातला 3100 रुपये एफआरपी आणून ठेवली देवेंद्र फडणवीसांनी, अमित शहा आणि नरेंद्र मोदी. हा तुमचा पोटशोर. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, तुम्ही देशाचे केंद्रीय कृषी मंत्री होता आणि त्यावेळेला मार्केटमध्ये साखरेचे दर तुम्ही पाडत होता. विसरू नका, आपण त्यावेळेला बरेच जण कॉलेज जीवनात होतो आणि त्यावेळेला शेतकऱ्यांना सांगितलं जायचं यांच्या आई वडिलांच्या पुण्यतिथी सुद्धा यांनी साखर कारखान्याच्या पैशावर घातलेले आहेत, नीट लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी ज्यावेळेला 3100 रुपये केली आणि मार्केटमध्ये 3100 रुपयापेक्षा कमी साखर चालणार नाही हा निर्णय केला. इथेनॉल निर्माण केले गेलं, बगॅसपासून 11 बाय प्रोडक्ट तयार करण्याला भाग पडलं आणि मग आज साखर कारखाने या ठिकाणी उभे राहिले. सोयाबीन बंद झालं. सॅटेलाइटद्वारे आता या ठिकाणी येणाऱ्या 5 वर्षामध्ये ऊसाची मोजणी केली जाईल. शेतकरी कसा स्वाभिमानाने ठेवायचा असतो, येणाऱ्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं संपदा मिळू शकेल. आणि एक आणखी महत्वाचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं की ज्याच्यावर आमदार शिक्षक निवडून यायला पाहिजे. आपल्या त्या काही लोकांच्या जबाबदाऱ्या चुकल्याच. 2017ला आम्ही संघटनेचं काम करत असताना संचालक कार्यालयामध्ये एक महिला आम्हाला भेटली आणि तिने सांगितले की संस्थेकडे असणारा इन्क्रिमेंटचा अधिकार आणि तिने जी भयावह परिस्थिती संस्थाचालकांची महिलांच्या बाबतीतली जी मला सांगितली त्या अंगावर शहारे आणणार होती. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची ओळख म्हणून श्रीकांत भारतीय होते. दुसऱ्या दिवशी आम्ही मंत्रालयात गेलो, त्यांना त्या महिलेने सांगितली, महिला शिक्षकाने सांगितलेली गोष्ट जतन केली आणि त्यांनी लगेच सांगितलं चला आपण साहेबांकडे. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलो, इन्क्रिमेंटचा विषय त्यांच्या लक्षात आला. त्यांनी सांगितलं ताबडतोब महाराष्ट्राचे तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री देवेंद्र विनोद तावडेंना त्यांनी फोन लावला. 3 दिवसामध्ये इन्क्रिमेंटचे अधिकार काढून घ्यावे संस्थेच्या. 3 दिवसामध्ये 2017 पासून संस्थांचा इन्क्रिमेंटचा अधिकार निघाला आणि जुलै महिन्यामध्ये काम पूर्ण केलं. ट्रिब्युनलला असणाऱ्या या केसेस 100% संपल्या. एवढ्या एका मुद्द्यावर डोकं निवडून यायला पाहिजे. आणि मग जर या ठिकाणी जर सगळं सत्तेच्या माध्यमातून होत असेल, आता पुढचा काम आम्ही करतोय. वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणीचा अधिकार संस्थेचा काम करतो येणाऱ्या काही महिन्यांमध्ये. जेणेकरून या ठिकाणी आता फक्त संस्थेमध्ये 3 प्रकार आहेत. एक जण तुपाशे, एक जण उपाशे आणि एकाचे कुत्रे हालतात. एकाला पेन्शन आहे, एकाला पेन्शन नाही आणि दुसरा टप्पा अनुदान. एक गोष्ट नीट लक्षात घ्या, ज्यांना प्रदेशाचे पदाधिकारी कुठल्याही सरकार आघाडीचे असतो, ज्यांना प्रदेशाचा पदाधिकारी निवडला जातो त्याला त्याचा काही अभ्यास असतो. या ठिकाणी येऊन बसा, कारण हे वाईट अवस्था काय झाली शिक्षण क्षेत्रामध्ये, खूप चांगले पगार झाले आणि आपणच आपल्या पायाला पदड मारून घेतलेले. आता या ठिकाणी महात्मा फुले सर आहेत, शहराला संयोजक आहे, राज्याला संयोजक आहे, विभागाला संयोजक आहे. आज परिस्थिती अशी आहे, ज्यांना माणसावर वेळ येते ना त्याला संघटना आठवते. ज्याला अॅप्रोचचं प्रकरण करत असताना टीआर मार्फत येऊन अधिकाऱ्याबरोबर जेवण करतो ना त्याला आनंद वाटतो. ज्याला त्याला जेवण घालतो ना त्याला आपला पेन्शनचा प्रश्न आपण निर्माण करतो हे विसरलेलं आहे. ज्या वेळेला विलासराव देशमुखांनी शिक्षण सेवकांनी त्याला संस्थाचालकांनी शिक्षकांना वेगळीच धरलं आंदोलन बरोबर. आणि आज देवेंद्र फडणवीसांची संस्था नाही म्हणून देवेंद्र फडणवीसांना आपण प्रश्न निश्चित प्रश्न विचारला पाहिजे. सत्ता आहे,
सर्वसामान्यांसाठी सत्ता राबवलीच पाहिजे आणि राबवणारच नाही अशा प्रमाणे या ठिकाणी प्रश्न प्रत्येक ठिकाणी प्रश्न येतात. आणि मी तुम्हाला एक सांगतो, काही प्रश्नांसाठी काही चुकीच्या माणसांचं जर आपण समर्थन करत गेलो तर आपण पेन्शन पासून दूर जातो. नीट लक्षात, 25,000 आयडीची प्रकरणं उभी राहिली आणि आपण त्यांच्या वकील कशासाठी करायचे? ज्याचा चावा नंबर नीट असेल, ज्याची पेपरला सर्वाधिक लाभाच्या पेपरला जाहिरात असेल, होऊ द्या ना. तुम्हाला आज मी सांगतो, लिहून ठेवा, डिसेंबर 2025 ला एकही शिक्षणाधिकाऱ्याला घरून आणायला जाणार नाही आणि घरी सोडवायला जाणार नाही. पुढच्या 6 महिन्यामध्ये सेंट्रल किचन पद्धती येते. कुठली प्रकार ₹1.5 तांदूळ शिजवायला विद्यार्थ्याच्या मागे येतो, 50 पैसे फक्त खर्च करा, राहिलेले पैसे मुख्याध्यापकांनी संस्था करा. कुठलीही समजून घे, कसली पाप कशासाठी आपण करतोय. आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की सेंट्रल किचन पद्धत असू द्या ना, चांगलं करू द्या ना, त्या मुलाला येऊ द्या ना तुपाच्या वाट्या मुलांच्या दिवशी. आपणच आपल्या मुलांचं पाहिजे, दुसऱ्याची मुलं पुत्र न खाणारा बाप त्या ठिकाणी काय झाला, हे पाप करू नका आणि हे होऊ देणार नाही. राहता प्रश्न विद्यार्थी संख्येच्या संदर्भात उपमुख्याध्यापक असेल, मुख्याध्यापकांची पद असेल, आपण त्याच्यावर लढा. मी तुम्हाला सांगणार नाही, कारण मी एक असा मनुष्य आहे, मी अभ्यासात काम पूर्ण करतो. महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या इतिहासामध्ये माझ्यासारखा संघटनेचा अध्यक्ष कुठे नाही. मी DED कॉलेजचा एक प्रश्न ठेवलेला आहे, ₹9.25 कोटी डिफरन्स बिल काढले 2009 महाराष्ट्रात. एक आमदार सुद्धा त्याला एवढं बिल काढलं त्या काळात 2009. आज 2024 ला आर्थिक सुबत्ता आली, हा वाद वेगळा. आणि म्हणून आपल्याला याला एक गोष्ट नीट लक्षात घ्यावी लागेल. प्रश्न अनेक आहेत. देवेंद्र फडणवीसांचं काम अवजाव समृद्धी आहे आणि मग लक्षात येते की देवेंद्र फडणवीस सामर्थ्य आणि ज्याचं सामर्थ्य असतं तिथं समृद्धी असते. कुणीही स्वप्न बघू नये, जो मरत असतो तोच स्वप्न बघतो, तोच प्रत्यक्षात उतरवतो. आणि म्हणून आता आपल्याला एक वेळ आली, निर्णय करायची ही वेळ आहे. आणि आता जर आपण शांत बसलो, आता जर आपण कमी पडलो, तर मग आपला दारिद्र्याचा फेरा असाच चालू राहील. ती 2.5 वर्षाची जर सत्ता गेली नसती तर 250 फाईलच्या व्यतिरिक्त 25,000 फाईल आलेल्या असतात. नीट लक्षात घ्या, तो विषय त्याच वेळेला संपत होता, कोरोनाच्या अगोदर. आणि यांनी सत्ता आणली ती त्याच्यासाठी आणली होती की यांना काही आमदारांना या ठिकाणी शिक्षक आणायचे आणि देवेंद्रजी ते येऊ देत नव्हते. आणि विद्यार्थी संख्या आणि शिक्षक संख्या हा डिमांड आणि सप्लाय रेशोच विषम बसले. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आपण लढाई करतोय. तुमचे कोणतेही प्रश्न असो, आपल्याकडं मी पुण्यात असतो, डायरेक्टर ऑफिसला आपल्याकडं सुनील मोरे म्हणून आहे, बबनराव किल्ले, डॉक्टर नारायणराव जोगर आहे, पश्चिम महाराष्ट्रात आमची टीम आहे. मुंबईमध्ये आपल्या प्रदेश कार्यालयामध्ये आपण स्वतंत्र केली नाही. सेक्रेटरीकडे आपण आपली जाऊ शकतो, डायरेक्टरकडं. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही पुण्यालाच येऊ नका. तुम्हाला मी सरांना सांगितलेलं आहे परवा नाशिकला, तुमचे प्रश्न काय, प्राथमिकचा संचालक मी लातूरमध्ये आलो, माध्यमिकचा संचालक लातूरमध्ये आला, पेंडॉल टाकू, मंगल कार्यालयात बसू आणि ज्यांच्यावर अन्याय झाले त्यांची प्रकरणे. आम्हाला पैसे कमवायचे नाही, आम्हाला शिक्षकांचे काम करायचे आणि 7 शिक्षकांवर भाजपचे आणायचे, याच्यासाठी मी पळतो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांना पेन्शन नाहीये त्यांचं तर फार वाईट आहे. गलेल्या पगाराची नोकरी करायची आणि दुसऱ्या 1 तारखेला कुठल्याही प्रकारे रुपये हातात मिळत नाही, ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं? हा प्रश्न आपण प्रत्येकाने शिक्षकांनी विचारला पाहिजे. आम्ही जर एका तारखेला राहत असो, आम्ही कुटुंबांच्या वेळेला बसत नाही, तेवढा आम्ही स्टाफ रूममध्ये बसतो. आणि म्हणून एक आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी एका निर्णय लढाईसाठी तयार राहूया. आणि मला दिलेली जबाबदारी आपण निश्चित या ठिकाणी मला खरोखरच 7ही विभागाचे 7 संयोजक खूप जबाबदारी मिळाली. या ठिकाणी संजय मात्रावडे एवढा वेळ देतात, मी येतोय पुण्यावरून, प्रत्येक जण आपापल्या विभागामध्ये. मी गेले 32 दिवस झाले मी घराच्या बाहेर आणि अजून 28 दिवस मी घराच्या बाहेर. ज्यावेळेला 20 मेचं शेवटचं मतदानाचं खूप होईल त्यावेळेला घरी जाणार. अहो पहा ना देवेंद्र फडणवीस, पहा ना बाबा पुढे सगळं 24/7 काम करत आहे. रातोरात
पवारांनीच जातीयतेची गणितं मांडायची. डी.वाय. पाटील कोणाची संस्था आहे? भारतीय विद्यापीठ कोणाची संस्था आहे? KTH कॉलेज कोणाची संस्था आहे? जळगाव जिल्हा मराठा एज्युकेशन इन्स्टिट्यूट कोणाची संस्था आहे? नाशिक जिल्हा मराठा इन्स्टिट्यूट कोणाची संस्था आहे? शरद पवार अध्यक्ष असलेले मुंबई मराठा एज्युकेशन ट्रस्ट कोणाचा आहे? पवारांनी जर 10% जरी या ठिकाणी मराठा समाजाला न्याय दिला असता ना गेल्या 35 वर्षात, मराठा समाजाच्या मुलांना मिलिटरीमॅन आणि पोलीस देण्याची वेळ आली असती. पवार साहेब हे पाप तुम्ही केलं आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली हे पाप दूर करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला दिलेला आदर्श आहे आणि या ठिकाणी जातीयतेचं हे विष या ठिकाणी आपण या भूमीमध्ये रोवूया. आणि येणाऱ्या 7 तारखेला या ठिकाणचा खासदार सांगायची गरज नाही 2.25 लाखाच्या मताच्या पाठाने येतोय. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये आपण मतदार कमी पडला, दुसऱ्या टप्प्यामध्ये मताची टक्केवारी वाढली, 60% गेले, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त न्यायची आणि आपल्या विचाराचं मतदान सकाळी 7 ते 11 पर्यंत पूर्ण करा एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून पुनश्च एकदा माझा लांबलेला विचार या ठिकाणी थांबवतो. आणि शेवटचं सांगतो, तुमचे प्रश्न मला फोनही करण्याची गरज नाही. आपल्या संयोजक विभागाचे खूप चांगले आहेत, त्यांच्याकडून ती माहिती येते आणि ती माहिती आपण विदिन मिनिट काल सरांनी आम्हाला बीडीचा सांगितलेला प्रश्न होता बोर्डाचा, आम्ही ताबडतोब तो त्या ठिकाणी सॉल्व्ह केला. त्यामुळे कुठल्याही मार्ग करण्याची गरज नाही. कारण महाराष्ट्राचा प्रत्येकाला जर मी अटेंड करत बसलो तर त्या ठिकाणचं आपलं नेतृत्व उभा राहणार नाही. प्रशांत नेतृत्व करण्याची काही गरज नाही. मी महाराष्ट्रातला भारतातला पहिला माणूस आहे की जो D.Ed कॉलेज, B.Ed कॉलेज, M.Ed कॉलेज आणि विद्यापीठातल्या एज्युकेशन डिपार्टमेंटचा मी इन्स्पेक्शन टीम मध्ये 181 संस्थांचं इन्स्पेक्शन संपूर्ण देशात मी केलेलं आहे. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरच्या बऱ्याच कॉन्फिडन्शियल डिपार्टमेंटमध्ये मी काम करतो. असं एक काम राहिलेलं नाही, असं एक अभ्यासक्रम समिती राहिली नाही की ज्या अभ्यासक्रम समितीमध्ये गेल्या 25 वर्षामध्ये मी काम केलेलं आहे. माझे वडील मुख्याध्यापक होते, माझे वडील मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष होते. माझी 3री पिढी शिक्षण क्षेत्रात आहे आणि 2री पिढी चळवळीत आहे. त्यामुळे 1981 बाळ पडून ऐकतच लहानाचा मोठा झाला आणि म्हणून या ठिकाणी तुमच्या समोर आहे. एवढं बोलून मी आपल्याला